गोविंद जाधव चा जर तुम्ही इतिहास पाहिलं तर मागच्या 3 वर्षाच्या काळात वेगवेगळी अनुदानं आम्हाला आली. त्याच्यातला एक छोटासा भाग मी सांगतो. अमाऊंट कमी आहे. 40 लाख रुपयाची रस्ता अनुदान प्रत्येक नगरपंचायत नगरपरिषदेला येत असतं. असं आम्हाला एक 40 लाख रुपयाचं अनुदान आलं होतं आणि त्याच्यात शासनाने गाईडलाईन्स दिले होते की सदर 40 लाखाची ई निविदा करण्यात यावी, याच्यात कुठल्याही प्रकारची फोड करण्यात यावी नाही आणि हे सदर 40 लाख रुपये हे फक्त रस्ता आणि इतर गोष्टीवर म्हणजे रस्ता असेल, रस्त्याची पुनर्बांधणी असेल किंवा रस्त्याच्या रिलेटेड जी कामं ही कामं करण्यात यावीत असं स्पष्ट शासनाचे गाईडलाईन्स असतानासुद्धा फक्त 40 लाख रुपये रक्कम हडप कशी करायची यासाठी या बाजाराने याचे 9.5 लाखाचे 4 ऑफलाईन टेंडर केली आणि मग कुठं फ्लेक्स बसवणे असतील, कुठं रिफ्लेक्टर बसवणे असतील असे दाखवून जवळजवळ 40 लाख रुपयाचं अनुदान ह्या महाशयाने खालीलं आहे. याच्यात त्याला मी तुम्हाला सांगतो 100% शिक्षा होणार. याची पाठपुरावा चालू आहे. ठीक आहे, वरचा अधिकारी एखादा भ्रष्ट असतो, दुसरा भ्रष्ट असतो, पण कोणतरी एखादा चांगला अधिकारी भेटल्यावर याला 100% शिक्षा होणार. याची आम्ही वेळोवेळी सगळी पूर्तता करत आहोत. सरकारनं थोडे थिडके नव्हे तर तब्बल 40 लाख रुपये दिले. त्यात केवळ रिफ्लेक्टर बसवण्यासारखी जुजबी कामं करून मंचर नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधवांनी पद्धतशीरपणे निधी खिशात घातला. अवघ्या 3 वर्षाच्या काळात जाधवांनी मंचरमध्ये धुमाकूळ घालत भ्रष्टाचाराचा कळसच गाठला. त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक नमुने आता समोर येऊ लागलेत. सरकारनं इतर नगरपंचायतींना जसं अनुदान उपलब्ध करून दिलं तसंच मंचर नगरपंचायतीलाही 40 लाख रुपये दिले होते. या निधीतून रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. पुनर्बांधणीसारखी किंवा त्या अनुषंगानं आवश्यक असलेली कामं करणं अपेक्षित होतं. निधीचे तुकडे न करता ऑनलाईन टेंडर करून कामाचा ठेका देण्यात यावा अशा सरकारच्या स्पष्ट सूचना होत्या. लाखो रुपयांचा निधी बघून जाधवांच्या तोंडाला पाणी सुटलं. निधीवर डल्ला कसा मारता येईल याचा विचार करून त्यांनी योजना आखली आणि ती पूर्णत्वास नेली. निधी खर्च करण्याबाबत सरकारनं दिलेल्या सूचनांना पद्धतशीरपणे हरताळ फासला. 9.5 लाखाप्रमाणे 40 लाखाचे 4 तुकडे केले. स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून ऑफलाईन टेंडर केलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याचं काम न करता रिफ्लेक्टर सारखी जुजबी कामं करून निधी पद्धतशीरपणे खिशात घातला. जाधवांच्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न थक्क करणार आहे. आता त्रिंबक नगर परिषदेत बसल्यानं त्यांना मोकळं रान मिळालंय. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी मिळणार असून तो अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हाती जाणार. त्यात खरोखर दर्जेदार कामं होणार का हा खरा प्रश्न आहे.